ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर। समित सोबत माहितीचे माझ्याकडे व्हिडिओ। अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती। देशमुख खोटे नॅरेटिव्ह सेट करतायत। देशमुखांनी पुरावे दिल्यानंतर माझ्याकडील क्लिप्स उघड करेन। फडणवीसांची टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया। तर समित कदम यांचा प्रकरणावर बोलण्यास नकार। वैद्यकीय कारणांसाठी मिळालेला जामीन रद्द करून देशमुखांना पुन्हा तुरुंगात टाकावं, परिणय फुकेंची मागणी। अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहितायत। जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आताच का बोलतायत? संजय शिरसाट यांचा सवाल। शरद पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अजित पवार गटाचा आमदार चेतन तुपे शरद पवारांसोबत व्यासपीठावर। हा राजकीय कार्यक्रम नसल्याची तुपेंची प्रतिक्रिया। मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीमध्ये जायचे। सत्तेत सहभागी होताना दादांच्या शहांसोबत 10 बैठका। पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजित दादांची माहिती। महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागलंय। अजित दादा आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकीवरून राऊतांचा टोला। सरकार नीट सुरू असताना आता शिळ्याकडीला ऊत देण्याचं कारण नाही। अजितदादा आणि शहांच्या छुप्या बैठकांवर दरेकरांची प्रतिक्रिया। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित। आम्ही सन्मानजनक जागा लढवणार, अजित पवारांची माहिती। महायुतीत अजित पवारांना 20 ते 22 जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय। रोहित पवार गटाचा टोला। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे, संजय राऊतांचा आरोप। चंद्रकांत खैरेंनी आधी छत्रपती संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी आणावी, मग बघू कोण कुणाला गाडणार। संदीपान भुमरेंचं खैरेंना आव्हान। छत्रपती संभाजीनगर पश्चिमची उमेदवारी खैरेंना मिळाल्यास त्यांचं मातोश्रीवरचं वजन समजेल, अन्यथा त्यांचं वजन संपलं असा त्याचा अर्थ होईल। संजय शिरसाटांचा टोला। विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे फडणवीस अजित पवार यांपैकी कुणीही मुख्यमंत्री नसणार, वेगळंच नाव समोर येईल। संजय राऊतांचा रोख, नेमका कुणाकडे? शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन काय सांगतं हे महत्वाचं। शरद पवारांच्या संयुक्त बैठकीच्या सूचनेवर जरांगेंची प्रतिक्रिया। ओबीसीतून मराठा आरक्षण घ्या असं पवार तरी कुठे म्हणतायत? पवार काय गुन्हेगारी पार्श्वभूमी निर्माण करतायत का? सदाभाऊ खोत यांचा सवाल। कोल्हापुरातील शिरोळ तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका। नृसिंहवाडीला पाण्याचा वेढा, कुरुंदवाडला बेटाचं स्वरूप। रस्त्यांवर पाणी आल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटला। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कृष्णा नदीचं पाणी हे 40 फूट पातळीवरती। नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। शपथविधी दरम्यान जय एकनाथ असा उल्लेख केल्यानंतर भावना गवळींची प्रतिक्रिया। तर एकनाथ म्हणायचं की 2 नाथ हा त्यांचा प्रश्न। अंबादास दानवेंचाही टोला। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद। आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचं पथक कर्नाटकला रवाना। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। रायगड आणि साताऱ्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरला येलो अलर्ट। महिला आशिया चषकाचा आज अंतिम सामना। गतविजेत्या भारताचं श्रीलंकेसमोर आव्हान। भारताचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय।